तर अमरावतीतील परतवाडा प्रकरणावरून राज्यात राजकारण तापलंय। भाजप नेत्यांनी या प्रकरणाला लव जिहाद असल्याचा आरोप केला। भाजप नेत्या नवनीत राणांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जहरी टीका केली आहे। नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोचलेली विषवल्ली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। राणांवर दोन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। वडेट्टीवार यांची बोचरी टीका नवनीत राणा यांच्या जिव्हारी लागली। हे चिल्लर लोक आहेत। काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासल्याची टीका नवनीत राणा यांनी दिली। नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ती भावचळल्यासारखी बोलते। हे अत्यंत घृणास्पद आहे। चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमच्या घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे कामं करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे, ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.